तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत आहेत का? मनोकामना पूर्ण होत नाहीत का? तर कामदा एकादशीला करा हे 5 उपाय आणि पहा चमत्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर. तर आज आपण जाणून घेणार आहोत कामदा एकादशीचे प्रभावी उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. कामदा एकादशीच्या या व्रताचे महत्त्व ही खूप अनन्यसाधारण आहे. परंतु या व्रताचे महत्त्व जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर कामदा एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होऊ शकतात. भगवान विष्णूबरोबरच लक्ष्मीदेवीची कृपा देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तर कामदा एकादशीचे महत्त्व काय आहे ते सर्वात प्रथम जाणून घ्या. तर कामदा एकादशी ही खूप पुण्यदायी मानली जाते. या एक दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केल्याने पाप नष्ट होतात आणि इच्छा पूर्ण होतात. विशेष म्हणजे या एकादशीमुळे अडथळे, नकारात्मक ऊर्जा आणि दोष संपूर्ण नष्ट होतात. तर सर्वात प्रथम कोणता उपाय करायचा आहे? तर उपाय नंबर 1, उपवास आणि नियम. या दिवशी शक्य असल्यास निर्जळ किंवा फळाहार उपवास करावा. काय करावे? फक्त फळे खा, दूध पिऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता. व्रत नियम पाळा, म्हणजेच सात्विक विचार करा. कोणत्याही प्रकारचा भांडण, तंटा किंवा मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार आणू नका. यामुळे मन शांत होते व पुण्य वाढते आणि आपोआपच तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. तसेच भगवान विष्णूंची कृपा देखील तुमच्यावर होते. आता उपाय नंबर 2, विष्णूपूजन. भगवान विष्णूंची पूजा करा. पूजेची पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम तर विष्णू भगवानांना तुळशीची पाने अर्पण करा. फूल, दीप, अगरबत्ती लावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप 108 वेळा करा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते व तुमच्या आयुष्यात असलेले नकारात्मकता दूर होते. आता उपाय नंबर 3, मंत्रजप. सर्वात प्रभावी आणि अतिशय सोपा असा उपाय असतो तो म्हणजे देवाचे नामस्मरण. तर या उपायामध्ये तुम्हाला काहीही नाही करायचे, फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पूर्ण दिवसभर तुम्हाला जाप करायचा आहे. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप 1000 वेळा करायचा आहे. तसेच भगवान विष्णूंना किंवा मग विठ्ठलाला तुम्ही तुळशीची पाने अर्पण करत देखील या मंत्राचा जाप करू शकता. असे केल्याने तुम्हाला मानसिक शांतता लाभते, तुमच्या इच्छा पूर्ती होतात व नकारात्मक ऊर्जा ही कायमची दूर होते. आता उपाय नंबर 4, दान आणि सेवा. कोणत्याही व्रतामध्ये त्याचे फळ जर आपल्याला मिळवायचे असेल तर सर्वात प्रथम म्हणजे दान करणे आणि एखाद्या गरजवंताची मदत करणे किंवा कोणाची तरी मनापासून सेवा करणे. असे केल्यानेच देवांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होऊ शकते. या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर काय दान करावे? या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता, कपडे दान करू शकता, गरजूंना मदत करू शकता. यथाशक्तीने जे काही तुम्हाला घडेल ते दान तुम्ही या दिवशी करावे. यामुळे पाप नष्ट होतात आणि पुण्यामध्ये वाढ होते. तसेच तुमच्या इच्छा, सकारात्मक ऊर्जा ही आपोआपच तुमच्या आयुष्यामध्ये वापस येते. त्यानंतर उपाय नंबर 5, रात्री जागरण करावे, भजन कीर्तन करावे, देवाचे नामस्मरण करावे. रात्री जागरण करून भजन कीर्तन केल्याने भक्ती वाढते, भगवान विष्णू प्रसन्न होतात व आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही सकारात्मक घडायला सुरुवात होते. अशा प्रकारे जर तुम्ही हे 5 उपाय केले तर तुमच्या आयुष्यामधील नकारात्मकता पूर्णतः निघून जाईल व आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सकारात्मक घडायला सुरुवात होईल. तुमच्या इच्छा ह्या आपोआपच पूर्ण होत आहेत असे तुम्हाला जाणवायला लागेल. तर हे 5 उपाय तुम्ही नक्की करून पहा. तसेच या दिवशी काही चुका देखील तुम्हाला टाळायच्या आहेत. या दिवशी तांदूळ खायचे नाही, राग, वाद, तंटा, भांडण या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. व्रत अर्धवट सोडायचे नाही, व्रत पूर्ण करायचे आहे. त्यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं मद्यपान, मांसाहार होणार नाही याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही हे 5 उपाय मनापासून केले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हे नक्की होतील. भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच देवाचरणी मी प्रार्थना करते. आणि पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण, छानशा आणि एकदम उपयुक्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी